नमस्कार, आपलं स्वागत आहे सुशीलाज रंगोली या आपल्या चॅनलवरती. आज मी तुम्हाला 3 ते 2 टिपक्यापासून दीप अमावस्येसाठी सुंदर अशा दिव्याच्या 3 एकदम सोप्या रांगोळ्या काढून दाखवणार आहे. मी इथे आता असा आकार काढून घेतला आहे आणि इथे असा लाल कलर भरून घेतला आहे आणि इथे अशा बारीक रेषा पूर्ण काढून घ्यायच्या. वरती पण अशाच रेषा काढून घेतल्या आणि इथे असा आकार काढून घ्यायचा. या टिपक्याला जोडून असा आकार काढून घ्यायचा आणि वरती असा दिव्याचा आकार काढून घ्यायचा आणि इथे असं जोडून घ्यायचं आणि इथे अशी डिझाईन काढून घ्यायची. आता मी इथे अशी ज्योतचा आकार काढून घेणार आहे आणि इथे असा अगोदर शेंद्रा कलर आणि वरती असा पिवळा कलर. आता इथे असा आकार काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये अशा रेषा काढून घ्यायच्या आणि अशा आडव्या रेषा आणि इथे असा पानाचा आकार काढून घ्यायचा. या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे पानाचा आकार काढायचा आणि इथे आकाशी कलर आणि पानामध्ये असा हिरवा कलर. आज मी तुम्हाला एकदम कमी कलरमध्ये रांगोळ्या काढून दाखवणार आहे आणि इथे असा कमळाचा आकार काढून घ्यायचा अशा प्रकारे आणि इथे असा गोल काढायचा. आता इथे अशा बारीक बारीक पूर्ण रेषा काढून घ्यायच्या. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. आणि खाली अशा 3 रेषा काढून घ्यायच्या आणि इथे दोन्ही बाजूनी आता असा पिवळा कलर आणि बोटांनी असं प्रेस करून घ्यायचं आणि इथे अशा बारीक टिपक्याने हे सजवून घ्यायचं. या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे आणि इथे असं बोटांनी असा आकार काढून घ्यायचा. या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे आणि इथे अशा 2 रेष काढून घ्यायच्या. बघा, एकदम सोप्या पद्धतीने आपली पहिली रांगोळी आता तयार झाली आहे. आता मी इथे तुम्हाला 3 ते 2 टिपक्यापासून दुसरी रांगोळी काढून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी अगोदर इथे असं एक फूल काढून घ्यायचं. आजच्या रांगोळ्या तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे मी इथे आता एक फूल काढून घेतलेलं आहे आणि मध्ये असा लाल कलर आणि इथे दोन्ही बाजूनी मी आता असे पानं काढून घेणार आहे. या बाजूने सुद्धा मी असेच पान काढून घेतलं आहे आणि वरती असा दिव्यासाठी आकार काढून घ्यायचा आणि इथे असा आकार काढायचा आणि इथे असं जोडून घ्यायचं. वरती ज्योतचा आकार काढून घ्यायचा आणि याच्यामध्ये अगोदर पिवळा कलर आणि वरती असा शेंद्रा कलर. आता इथे अशा 2 रेष काढून घ्यायच्या आणि इथे असे बारीक बारीक टिपके काढून घ्यायचे आणि खाली अशी रेष काढून घ्यायची आणि आणखी एक रेष काढून घ्यायची आणि अशा बारीक बारीक पूर्ण रेषा काढून घ्यायच्या आणि इथे असा आकार काढून घ्यायचा. या बाजूने सुद्धा असाच आकार काढून घ्यायचा आणि इथे असा मोरासाठी दोन्ही बाजूनी असा आकार काढून घ्यायचा आणि इथे अशी चोचचा आकार काढून घ्यायचा आणि असे 2 टिपके द्यायचे आणि वरती असा आकार काढून घ्यायचा आणि इथे असा गोल काढायचा आणि दोन्ही बाजूनी अशा रेषा काढून घ्यायच्या आणि इथे असे 2 टिपके काढून घ्यायचे आणि इथे अशा बारीक बारीक पूर्ण रेषा काढून घ्यायच्या आणि वरती असे बारीक बारीक पूर्ण टिपके काढून घ्यायचे. तुम्हाला जर दीप अमावस्येसाठी काही नवीन रांगोळ्या बघायच्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या रांगोळ्या मी काढण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि बोटांनी असा आकार काढून घ्यायचा. आता मी पूर्ण टिपक्याला असा आकार काढून घेत आहे आणि मध्ये अशा बारीक बारीक टिपक्याने हे सजवून घ्यायचं. आता मी इथे अशा 3 रेषा काढून घेणार आहे. या बाजूने सुद्धा मी अशाच 3 रेषा काढून घेतल्या आहे आणि इथे असे टिपके काढून घ्यायचे आणि इथे पण. आता मी इथे अशा पिवळ्या कलरने रेषा काढून घेत आहे.
आणि खाली असा पानाचा आकार काढून घ्यायचा आणि मध्ये अशी रेष काढायची आणि इथे बारीक बारीक अशा पूर्ण रेषा काढून घ्यायच्या आणि इथे असा आकार काढायचा आणि या बाजूने सुद्धा असाच आकार काढायचा आणि खाली अशा 3 रेष काढून घ्यायच्या आणि मध्ये असा पिवळा कलर आणि आजूबाजूने असा शेंद्रा कलर. अशा सोप्या पद्धतीने आता आपली दुसरी रांगोळी पण तयार झाली. कशी वाटली ते नक्की सांगा. आता मी इथे तिसरी रांगोळी काढून दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी अगोदर इथे 3 ते 2 टिपके असे काढून घेतले आहे आणि इथे दोन्ही बाजूने आता मी असा पानाचा आकार काढून घेतला आहे आणि मध्ये अशी रेष काढून घ्यायची आणि आजूबाजूने अशा बारीक बारीक रेष काढून घ्यायच्या. या पानाला सुद्धा असंच करून घ्यायचं आणि इथे असा गोल काढून घ्यायचा आणि इथे असा दिव्याचा आकार काढून घ्यायचा आणि असं जोडून घ्यायचं आणि खाली पण एक रेष काढायची आणि इथे असा आकार काढायचा आणि याच्यामध्ये असा रेषा ओढून हे आकार काढून घेतला आहे आणि इथे अशी बारीक डिझाईन काढून घ्यायची आणि मध्ये असे बारीक बारीक टिपके काढून घ्यायचे आणि अशा रेषा काढून घ्यायच्या. आता मी वरती असा ज्योतचा आकार काढून घेतला आहे. आता इथे असा गोल काढून घ्यायचा आणि इथे असा शेंद्रा कलर आणि इथे असे टिपके काढून घ्यायचे आणि इथे असा आकार काढायचा, इथे पण असाच. आता इथे असा पानाचा आकार काढून घ्यायचा आणि अशी रेष काढून घ्यायची आणि अशा आडव्या रेषा काढून घ्यायच्या. या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे आणि इथे असा आकार काढून घ्यायचा आणि अशा 2 रेष काढून घ्यायच्या आणि अशी टिपके काढून घ्यायचे आणि आजूबाजूला अशा बारीक रेषाने ही ज्योत आता सजून घ्यायची आणि अशा बारीक बारीक रेषा काढून घ्यायच्या. आता खाली असा गोपदमचा आकार काढून घ्यायचा आणि इथे असा गोल काढून घ्यायचा आणि इथे अशा 3 बारीक रेष काढून घ्यायच्या आणि इथे आणखी बारीक एक गोल आणि खाली अशा 3 रेष काढून घ्यायच्या आणि पांढऱ्या कलरने असे टिपके काढून घ्यायचे आणि इथे अशा 2 उभ्या रेषा काढून घ्यायच्या. या बाजूने सुद्धा अशाच प्रकारे आणि असे टिपके काढून घ्यायचे आणि बोटांनी असं प्रेस करून घ्यायचं. अशा सोप्या पद्धतीने आपली तिसरी रांगोळी पण तयार झाली आहे. कशी वाटली ते नक्की सांगा.